शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जी.आर हा निर्गमित करण्यात आलेला होता. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1642.18 कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा घेण्यात आलेला होता. तर त्यामध्ये आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्याचे वितरण, हे पात्र शेतकरी किती आहे, त्या संबंधित व महत्त्वाची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत 1642.18 इतके लाख रुपयाचा निधी वाटप संदर्भामध्ये शासन निर्णय हा मागील काळामध्ये काढण्यात आलेला होता. जी.आर निर्गमित झाल्यानंतर त्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये 48 तासामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजेच 93 लाख इतके शेतकरी पात्र झाले होते. तर त्यांच्या खात्यावर 2,000 रुपये ह्या हप्ता म्हणजेच जमा करण्यात आलेला होता. हा जी.आर 26 मार्च 2025 रोजी निर्गमित 6व्या हप्त्यासाठी करण्यात आला होता. आज 26 मार्चपासून तब्बल 5 महिन्याचा कालावधी हा लोटला आहे. आता या शेतकऱ्यांना नमोच्या समोरच्या हप्त्याची म्हणजेच 7व्या हप्त्याची चाव लागलेली आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच पोळाचा सण, 15 ऑगस्ट आणि गणपतीचा सण या दिवशी त्या रकमेची म्हणजे 7व्या हप्त्याची 2,000 रुपयाची रक्कम येणार अशी शक्यता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वर्तविण्यात येत होती. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक या निसर्गाने हिरावलेलं आहे. मंगळवारला कॅबिनेट बैठक ही संपन्न झाली. त्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रामुख्याने शेती संबंधित निर्णय म्हणजेच अतिवृष्टीमध्ये झालेले पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सोबतच त्या पंचनामे केलेल्या नुकसान भरपाईची मदत हे कमी कालावधीत घोषित करण्यासंबंधित निर्णय होतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे लागलेले होते. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भामध्ये या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होणे हे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. पण नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये यामध्ये कोणतेही अपेक्षित निर्णय किंवा शासन निर्णय या कॅबिनेट बैठकमध्ये घेण्यात आलेला नाही. आज 5 महिन्याचा कालावधी लोटला असून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन झाला आहे. PM किसान योजनेचा हप्ता देखील 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर 92 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळालेला आहे. हे सरकारने अद्यापपर्यंत फक्त विभागाकडून म्हणजे अर्थ विभागाकडून अद्यापपर्यंत नमोच्या 7व्या हप्त्यासंदर्भात कोणत्याही अधिकृत शासन निर्णय हा घोषित करण्यात आला आहे. कारण अर्थ विभागाकडून संपूर्ण माहिती मागवून त्या पैशाला मान्यता दिल्याशिवाय 7व्या हप्त्याचे वितरण होत नाही. अतिवृष्टीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांना आता हातातोंडाशी आलेलं पीकसुद्धा गेलं. आता शेतकऱ्यांना किमान त्यासाठी राबविलेल्या योजनेचा नियमित स्वरूपात शेतकऱ्यांना लाभ देण्याची कामे या सरकारने करावी आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरत आहे.